शेगाव येथील उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली। त्यामुळे शासन आणि प्रशासन आंदोलकांच्या मृत्यूची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल करत स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी प्रकृती खालावलेले आंदोलक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। जळायचं आणि जाळायचं असा नारा देत तुपकरांनी शेगावातून बुलढाण्याकडे धाव घेतली। तुपकरांसह कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर प्रशासनासोबत चर्चा होऊन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करीत तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन 8 जानेवारीपर्यंत स्थगित केले। ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान त्वरित अदा करावे, तूर हरभऱ्याचे चुकारे द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शेगाव येथे प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात 26 डिसेंबर पासून उपोषण सुरू करण्यात आले होते। या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने 1 जानेवारीपासून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। गेल्या 2 दिवसांपासून जिल्हाभर रास्ता रोको, तोडफोड, जाळपोळ, निदर्शने अशी आंदोलने सुरू झाली। दरम्यान रविकांत तुपकर शेगावात दाखल झाले। उपोषणकर्त्याची खालावलेली प्रकृती पाहता तुपकरांचा राग अनावर झाला आणि ते कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। अनेक मोर्चा कॅबिनमध्ये गेले, हा मोर्चा नाही। आम्ही उपोषण करताना दाखवायला लागले, उपोषण करताना आम्ही दाखवायला आणले, उपोषण करताना आम्ही दाखवायला आणलेली जिल्ह्यातल्या तुरीच्या हरभऱ्याच्या उठाच्या पैशाचं काय ते सांगा। त्याची विविध जिनिंगवाल्याने जमीन विकली, कर्ज काढलं त्यांनी। चौकशी किती लोकांच्या लावल्या खरेदी विक्रीचं, ज्यांनी माल खरेदी केला तुरीचा हरभऱ्याचा उठा जिल्ह्यामध्ये किती सेंटर आहेत? काय निघालं? आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनचा ताबा घेण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलो होतो, परंतु जिल्हा प्रशासनाने काही मागण्या या ठिकाणी आमच्या मान्य केलेल्या आहेत। त्यामध्ये 1506 शेतकरी त्याच्यामध्ये त्या ऑनलाईन नोंदणीच्या याच्यात घेण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे। तसा प्रस्ताव त्यांनी आजच पाठवलेला आहे आणि जे उर्वरित शेतकरी सुटले त्याची पण यादी घेऊन ती त्यांनी आम्हाला द्यायला सांगितलेली आहे। ती पण उद्यापर्यंत आम्ही देऊन ते पण शेतकरी बसवण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला नाफेडचे तुरीच्या हरभऱ्याच्या उडदाचे जे पैसे शेतकऱ्यांचे बाकी आहेत, तर त्या संदर्भामध्ये एक 7 तारखेपर्यंत म्हणजे 7 तारखेला जिल्हाधिकारी मॅडमची सही होऊन तो प्रस्ताव जाईल आणि ते पैसे आम्ही ताबडतोब देऊ। एक 8 तारखेपर्यंत आम्हाला मुदत द्या, अशा पद्धतीची विनंती जिल्हा प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी केलेली आहे। 4-5 दिवसामध्ये ते पैसे आम्ही पे करू असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। दुसरं, दुष्काळाची परिस्थिती असताना जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्स बँका आणि पतसंस्थांची सक्तीची जोरदार वसुली सुरू आहे, तर ती वसुली थांबवण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी 8 तारखेला या सगळे बँकर्स, लायसनवाले सावकार, मायक्रो फायनान्स आणि फायनान्सची एक मीटिंग आमच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे आणि एक 8 तारखेपर्यंत जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला मुदत देणार आहोत। 8 तारखेपर्यंत आमच्या मागण्या सकारात्मक दिलेलं आश्वासन जर यांनी पाळलं नाही तर 8 तारखेनंतर या जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही प्रकारचं गनिमी काव्यानं आंदोलन चालू होईल आणि होणाऱ्या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला जिल्हा प्रशासन आणि सरकार त्याला जबाबदार असेल, अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे।